जालना ते मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण होणार आहे। सध्या देवेंद्र फडणवीस बोलतायत। प्रगत राष्ट्रामधली जशी रेल्वे असते तशा प्रकारची रेल्वे ही आपल्याला उपलब्ध करून दिली आणि महाराष्ट्रातली 6वी वंदे भारत ट्रेन ही आता जालन्यातनं सुरू झालेली आहे। आणि म्हणून मी रावसाहेब पाटील दानवे आपलं आणि जालन्यातल्या सर्व लोकांचं आणि विशेषतः मराठवाड्याचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। मी आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेजी यांचे देखील विशेष आभार याकरता मानतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,06,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आज सुरू आहेत आणि यावर्षी 13,000 कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत। हा अभूतपूर्व अशा प्रकारचा रेल्वेचा विस्तार जो यापूर्वी कधी झाला नव्हता तो आपण केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं की युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जशा प्रकारची ट्रेन आहे तशी ही वंदे भारत ट्रेन ही भारतामध्ये आपण पूर्णपणे निर्मित केली। ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे। ही देखील आपल्याकरता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि आज 160-180 च्या स्पीडने चालणारी ट्रेन येत्या 2 वर्षामध्ये हीच वंदे भारत ट्रेन 250 च्या स्पीडने या ठिकाणी चालणार आहे, 250 च्या स्पीडने चालणार आहे। जसं जसं रुळांचं मजबूतीकरण होईल तशी तशी ती 250 च्या स्पीडने ही त्या ठिकाणी चालेल। आणि म्हणून मला असं वाटतं हे जे काही आधुनिकीकरण झालेलं आहे आज आपण पाहतो महाराष्ट्रामधल्या जवळजवळ सगळ्या स्टेशनला केंद्र सरकारने आधुनिकीकरणामध्ये निधी दिलेला आहे, त्याचा देखील कायापालट होतोय। माननीय पंतप्रधान महोदय पोचलेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो। जे लोक पास घेऊन ट्रेनमधनं येणार आहेत त्यांना विनंती आहे लवकर जाऊन ट्रेनमध्ये बसा। ही ट्रेन कोणाही करता थांबत नाही, माझ्याकरता रावसाहेबांकरता देखील थांबणार नाहीये। त्यामुळे ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी ट्रेनमध्ये बसावं अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।